दीपे, हे काय चाललंय ग तुझं? भांडी घासते. ही काय तुझ्या लग्नात आहेर म्हणून आलेली भांडी येतोय ग, जेवढी नाजूक घासतेस ती? मला झेपल तसं घासते. तुझ्या या अशा काम करण्याना आजचा नाश्ता आठवड्याभराने मिळायचा आम्हाला. अगं वाजल्यात किती बक्की, कधी देणार आहेस नाश्ता? निशावणी मला काय 10 हात आहेत का? मला जमल तसं करते ना. वय रोज तर जमत होतं ग तुला, आजच काय झालं? मग आजपासून बघते मी गालावर मोर पीस फिरवावा तशी भांड्यांवर हात फिरवायला लागलीस. वाईट जरा चटा चटा पटापटा काम कर. पण नाही, तुला इकडचं तिकडं करत सगळीकडे मिरवायचं असेल, काम नकोत ना. निशावणी हे बोललाय तुम्ही? मला जमल असं करते ना, आणि माझ्यावर विश्वास नसेल ना तर राहू दे, जाते मी काम सोडून. घासा तुम्हीच भांडी. दीपे, काय नाटकं चाललं ती? हाय का काकी, मीच नाटकं करते का अजून? निशावणी बी मलाच बोलतात, तुम्ही बी मलाच बोला. अगं काय चुकीचं बोलते ती? वाजल्यात किती बक्की? हा, जेवणाच्या टायमाला नाश्ता देणारेस काय? दिलास ना तेव्हा बी टायमिंगवर, पण ही सगळी कामं कोण करणार मग? का सुनंदा काय मिली का काय? तिला घे की सांग तिला. बघा तुम्हीच सांगून, तुमचं ऐकून आलं तर बरंच आहे. म्हणजे आपण प्रत्येकानं कामं वाटून घेतली तर स्पीड नव्हते म्हणून. हो ना, म्हणूनच तू तुझ्या कामाला स्पीड लावायला पाहिजे. तिथं काम करायलाच येतेस ना. अगं पियू, ती आपल्या घरातल्या सारखीच आहे ग. मोठी आहे, तुम्हीच तेवढं ह्या घरात माझ्या बाजूने बघा, तर बाकी कोणाला विश्वासच नाही हो माझ्यावर इथं. दीपा, अगं तुझ्यावर लय विश्वास आहे बघ माझा. मला खात्री आहे ही सगळी भांडी अशी चटकन घासशील तू. चल लाग कामाला. म्हणजे पियू वहिनींनी मोठ्या आईसने सांगितले घरातली काहीच कामं करायची नाहीत म्हणून, आणि इथे येऊन मला दम देऊन गेले. ती मोठ्या आईसने काय काम सांगितली तर बघ. बरं म्हणली नाही, काकीसने घे मदतीला. तिच्या मनात तेच असणार. ती कोण ठरवणारी ग? हे घर माझं आहे. या घरात काय करायचं आणि काय नाही ते मी ठरवणार. अगं बया काकी, नाहीतर हळूहळू तुमच्या हातातनं सगळा कारभार काढून घेऊन आहे म्हणजे मिळवली. एवढं सोपं आहे बाई ते? आणि मी बरं असं करू देईन? थांब, तिच्यावर असा घाना फिरवते ना, त्याशिवाय सुधरायची नाही ती. सुनंदे, काय ग चांगलं तंगड्या हलवत बसलीस की? लाज काय इकून खाल्लीस का काय? जा घरातले काम कर. होय काकी, त्यांना मीच सांगितलंय इथं बसायला. आता हितनं पुढं आई घरातलं कुठलंच काम करणार नाही. हे ठरवणारी तू कोण ग? या घरची सून. या घरची कारभारीण मी आहे. त्यामुळे या घरामध्ये कुणी काय कामं करायची आणि कुणी नाही करायची हे मी ठरवणार. आणि घरातली कामं काय तुझा बाप येऊन करणार आहे का? नाही, त्यांची पोरगी करणार. अहो काकी, आईंचं आता वय झालं, त्यामुळे छोट्या छोट्या कामांना बिना तासन तास लावत्यात आई. त्यामुळे होतं असं, काम बी होत नाही आणि येळ बी लय जात. त्यामुळे आईंना मीच म्हणलं की तुम्ही वयचा आराम करा आणि घरातली सगळी कामं आता मी करणार. घामटा निघल तुझा ही सगळी कामं करताना, हे ध्यानात ठेव म्हणजे झालं. आपल्याच घरातली कामं करायला घाबरायचं काय आहे? कुठलं काम कसं करायचं हे चांगलंच ठाऊक आहे मला. आणि असं बी आईंची काम करण्याची पद्धत आणि माझी काम करण्याची पद्धत ह्यातलाही फरक आहे. तो दिसेलच तुम्हाला लवकरच. आई, तुम्ही बसा 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 बसा. मी आलेच बाहेरच्या खोलीत झाडू मार. आणि ते झाल्यावर माझी खोली पण साफ करून घे. बरं निशाताई. पियू, तू थांब, मी मारते झाडू. अगं तू एकटी काय काय करणार आहेस? आई, मी या घरात सून म्हणून येण्याआधी तुम्हीच एकट्या सगळं करत होता ना, मग मला का नाही जमणार? तुम्ही बसा इथं. आई बसा. तुम्ही इथं बसा आणि हितनं आता अजिबात हालायचं नाही.
आणि काहीच काळजी करू नका. मी करीन एकटी सगळी काम. आलीच मी. निशा, ही अंकुशरावची पोरगी लईच हवेत उडायला लागल्या ग. आता बी मी सुनंदीला बोलल्यावर काहीतरी नवीन खेळी खेळत असणार आहे. अहो मम्मी खेळू दे की मग. तिच्या या नव्या खेळीमुळं तिने सगळ्या कामाचा लोड स्वतःवर घेतलाय आणि आता तिचीच खोडी आज जिरणार म्हणजे सगळं आपल्या मनाप्रमाणेच होणार, हाय का नाही? चांगलं तंगड्या हलवत बसलीस की. लाज काय इकून खाल्लीस का काय? जा घरातली कामं कर. होय काकी, त्यांना मीच सांगितलंय हिथं बसायला. आता हिथनं पुढं आई घरातलं कुठलंच काम करणार नाही. हे ठरवणारी तू कोण ग? या घरची सून. या घरची कारभारीण मी आहे. त्यामुळे या घरामध्ये कुणी काय कामं करायची आणि कुणी नाही करायची हे मी ठरवणार. आई तुम्ही बसा 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 बसा. मी आलेच बाहेरच्या खोलीत झाडू मार. आणि ते झाल्यावर माझी खोली पण साफ करून घे. बरं निशाताई. आय, अगं काय झालं तुला? अशी काय इथं बसलेस? ही तुझ्या बायकोला विचार. तिच्यामुळं मला इथं बसावं लागतंय. ती भांडले का तू अशी? अरे भांडली असती ना तरी चाललं असतं, पण आज ती जी काय वागली आहे ना त्याच्यामुळे मला तिला काहीच बोलता येईना झालंय. म्हणजे काय वाईट साठी बोलली का? अरे वाईट साईड बोलली असताना तर ती बी चाललं असतं, पण आज ती जी काय वागली आहे ना त्याच्यामुळे मला काय बी करता येईना झालंय. म्हणजे तिने काय चुकीचं काम केलंय का? अरे चुकीचं काम केलं असतं ना तर मी तिचं कान पकडलं असतं, पण आज ती जी काय वागली आहे ना त्याच्यामुळे माझी बोलतीच बंद झाली आहे बघ. मला सांग, असं काय केलंय बरं तिनं? अरे तिनं मला स्वयंपाकघरातनं हात धरून बाहेर काढलं. आता हिथनं पुढं या घरातलं कुठलंच काम आई करणार नाही. त्यामुळं हिथनं पुढं घरातली सगळी कामं तुलाच करावी लागणार आहे. काय चल आई. अगं पियू, एवढी भांडी घासून घेत. आई तुम्ही कुठल्याच कामाला हात लावणार नाही. चला चला चला. आणि म्हटली तर कशाला हात लावायचा नाही. आता इरू तूच मला सांग, ज्या बाईचं अख्खं आयुष्य स्वयंपाक घरात काम करण्यात गेलं या, तिला असं तिथनं कुणी बाहेर काढलं तर काय वाटेल त्याच्या मनाला रे? काय पिऊ असं वागले तुझ्याशी? हाय, हे मला अजिबात आवडलेलं नाही. माझ्या आईशी असं कुणी जर वागलं ना तर ते मी खपवून घेणार नाही. त्याचाच आपल्याला विचारलाच पाहिजे. खरं तर ती माझ्या चांगल्यासाठीच वागली आहे, पण असं बसून राहायची मला सवय नाही. आता तूच तिला सांग, मला काम करू दे. माझं काय सुधी काय करा झाली आहे बघ ती. सांगशील लई? ए इरू, इरू, अरे पोरा, अरे इरू, ए इरू, इरू. पिऊ, हे काय चाललंय तुझं? तू आईशी असं वागशील हे मला अजिबात वाटलं नव्हतं. तू तिला किचन मधनं बाहेर काढलेस. मग त्यात काय एवढं? मला तर नको होते. इरू, तिला सांग, मला असं रिकामं बसायला नाही आवडत. तरी बी तुम्हाला बसावंच लागलं. मी तुम्हाला कुठलंच आणि कसलंच काम करू देणार नाही. बघ इरू, हाय का आता? अरे ती मला कुठलंच काम करू देणं झाली आहे. म्हणजे आईने कुठल्याच कामाला हात लावू नये म्हणून तिला किचन मधनं बाहेर काढलेलं सोय? हो, कारण आईंचं वय झालंय आता. आराम करायचं सोडून सारखी कामच करत बसतात. आय बरोबर आहे पियूज. आय अगं वाईच आराम करत जाग. हा नुसती दगदग करत असतीस बघ.
अगं मी हिला केव्हापासून म्हणतो आराम कर आराम कर, पण नाहीच. तू बी लागलास का बायकोची बाजू घ्यायला? अरे मी काम न करून कसं चालेल बरं? अरे एकदा माणसाचा हातपाय थांबलं की समज थांबतंय बघ. आई, तुम्हाला कामच करायची आहेत ना, तर मग तुम्हाला आनंद देणारी, तुम्हाला आवडणारी कामं करा. तुमचा मान ठेवतील अशी कामं करा. ही असली घरची कामं ना मी तुम्हाला करू देणार नाही. होय आई, या घरासाठी ना लय राबलीस तू. आता हितनं पुढं फक्त आराम करायचा. काय चाललंय सासू सुनच खुसूर फुसूर? काम करताय का नुसत्या गप्पात झाडताय? काकी, अहो झालंय समजा. तुम्ही बसा, मी तुम्हाला नाश्ता देते. बसा. निशाताई, भाऊजी, अहो या सगळे नाश्त्याला. अरे वा, अजून जरा उशीर केला असता तर दुपारचं जेवण आणि नाश्ता एकत्रच केला असता की. सॉरी हा भाऊजी, व्हायच उशीर झाला. उद्यापासून नाही व्हायचा नाश्त्याला उशीर. या, तुम्ही बसून घ्या, मी पटदिशी नाश्ता देते तुम्हाला. या. मोठी आई, एक मिनिट. बस. आई, बसा. मी हो आई, बसा. अगं बर. या आई, या या. बसा इथं. अगं मी इथं कुठं? मी बसते की खाली. आणि तसं बी मला नाही जमायचं इथं बसून. आई, रोज बसलात की होईल तुम्हाला सवय. आता तुम्हाला इथं बसायची सवय झालीच पाहिजे. तुम्ही इथं नाही बसलात ना तर काकीसनीलाही वाईट वाटत. तुम्ही त्यांच्या थोरल्या जाऊबाई आहात. तुमचं खाली बसणं काकीसनी अजिबात नाही आवडणार. आणि असं बी शेवटी हे घर ज्यांच्यामुळे उभं राहिलं त्या दादासाहेब सूर्यवंशींच्या बायको आहात तुम्ही. त्यामुळे त्यांचा मान ठेवून तरी तुम्ही इथं बसलंच पाहिजे. हो की नाही काकी? सुनबाई, एकदम बराबर बोलीस बघ तू. वहिनी, तुम्ही इथंच बसलं पाहिजे. भाऊजी, मी आई इथं बसली तर मग निशा कुठं बसायची? आई, तुमचा नाश्ता झाल्यावर आम्ही घेऊ नाश्ता करायला. आधी मान सासवांचा. हो की नाही निशाताई? बरं निशाताई, तुम्ही घ्या की नाश्ता वाढायला. वाईच किचनची कामं केली की काकीसनीलाही बरं वाटेल. या.
काकी, तुम्ही आईंवर आजपर्यंत लई अन्याय करत आले, पण आता इथून पुढं मी हे होऊ देणार नाही. मी आईंना त्यांचा हक्क मिळवून देणार म्हणजे देणारच. मग त्यासाठी मला काय वाटेल ते करावं लागेल तरी चालेल.